नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, नवरात्रीचे 9 दिवस भक्ती आणि श्रद्धेने देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। या उत्सवात उपवास, होम हवन यासोबतच कन्यापूजनाचे विशेष महत्त्व मानले जाते। तर येत्या अष्टमी तिथीला कन्यापूजन विधी केली जाईल, ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नवरात्रोत्सव हा शक्तीची उपासना करण्याचा एक पवित्र प्रसंग आहे। नवरात्रीच्या या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। तसेच अनेक जण हे 9 दिवस उपवास करतात। तर या दिवसामध्ये विशेषतः कन्यापूजनही केले जाते। नवरात्रोत्सवातील हा सर्वात महत्त्वाचा विधी मानला जातो, कारण त्यात मुलींना देवीचे स्वरूप मानले जातात आणि त्यांची नंतर पूजा केली जाते। असे मानले जाते की मुलींचा आदर केल्याने देवी प्रसन्न होते आणि कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याण देते। परंपरेनुसार अनेक जण अष्टमी तिथीला विशेषतः मुलींची पूजा करतात। यावर्षी शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी 30 सप्टेंबर मंगळवार रोजी आहे। या दिवशी मुलींची पूजा करणे, त्यांना देवीचे रूप मानणे अत्यंत शुभ मानले जाते। ही अष्टमी पूजा केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर स्त्री शक्ती आणि त्यांच्या निष्पाप बालपणाच्या आदराचे प्रतीक आहे, जी भक्तांच्या जीवनात देवीचे आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा आणते। अष्टमी तिथीला कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 5 ते 6 वाजून 12 मिनिटांपर्यंत असेल। कन्यापूजन मुहूर्त सकाळी 10:40 ते दुपारी 12 वाजून 15 मिनिटांपर्यंत। कन्यापूजनाचे नियम आणि विधी। कन्यापूजनासाठी 2 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींना पूजनासाठी आमंत्रित करावे। मुलींसोबत भैरवाचे रूप मानल्या जाणाऱ्या एका लहान मुलालाही बोलवण्याची परंपरा आहे। सर्वप्रथम मुलीचे पाय धुवा आणि त्यांचा आदर करा आणि त्यांचे स्वागत करा। नंतर त्यांना स्वच्छ आसनावर बसवा आणि कुंकू अक्षदाने गंध लावा। यानंतर त्यांना हलवा, पुरी, काळे चणे, खीर इत्यादी प्रेमाने खायला द्या। मुलींना दक्षिणा आणि भेटवस्तू द्या आणि त्यांना आदराने निरोप द्या आणि त्यांचे आशीर्वाद घ्या। अष्टमी तिथीचे स्वतःचे महत्त्व आहे। हा नवरात्रीचा मुख्य दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवसाला महाअष्टमी असेही म्हणतात। या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते। महागौरीला पवित्रता, शांती आणि करुणेची देवी मानले जाते। अष्टमीला मुलींची पूजा केल्याने भक्तांना विशेष आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, आनंद, समृद्धी आणि शुभता येते। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।